नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी अशी खव्यापासून बनवली जाणारी बासुंदी, तेही थोडेही दूध न आटवता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी दूध जे आहे ते उकळवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे घेऊ शकता. दुधाला आपल्याला उकळी आल्यानंतर सतत मिक्स करत राहायचं आहे आणि त्याची साईज जी आहे ती आपल्याला मोडून घ्यायची आहे. अतिशय लो फ्लेमवर हे दूध मी छान असं 5 ते 7 मिनिट उकळून घेणार आहे. दूध उकळत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी खवा जो आहे तो भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी खवा घेतलेला आहे. ताजा खवा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. खवा कढईमध्ये टाकून आपल्याला तो व्यवस्थित असा मिक्स करून लो फ्लेमवर छान असा मिक्स करत भाजून घ्यायचा आहे. पूर्णपणे खवा जो आहे तो अशा पद्धतीने सैलसर झाला पाहिजे. आपल्याला अशा पद्धतीचा खवा जो आहे तो बासुंदीसाठी लागणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने खवा तयार करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं सतत मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे खवा जो आहे तो खाली चिटकणार नाही आणि व्यवस्थित असा तयार होईल. साधारणतः 4 ते 5 मिनिट मी हा खवा जो आहे तो अतिशय लो फ्लेमवर छान असा भाजून घेतलेला आहे. आता आपला खवा परफेक्ट तयार झाला आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. या ठिकाणी दूध जे आहे तेही बऱ्यापैकी छान असं उकळलेलं आहे. आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहोत. मी या ठिकाणी थोडेसे काजू बारीक असे कट करून टाकलेले आहेत. थोडेसे बदाम त्याच पद्धतीने बारीक कट करून टाकलेले आहेत आणि थोडीशी चारोळी. या ठिकाणी बासुंदी बनवत असताना ड्रायफ्रूट्स जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी काजू, बदाम आणि चारोळी वापरलेली आहे. ड्रायफ्रूट्स टाकून झाल्याच्यानंतर आपण जो भाजून घेतलेला खवा आहे तो आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खवा आणि दूध जे आहे ते एकजीव झालं पाहिजे, अशा पद्धतीने ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली बासुंदी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी तयार होते. आता अतिशय लो फ्लेमवर आपल्याला या ठिकाणी दुधाला उकळी काढून घ्यायची आहे. दुधाला उकळी आल्याच्यानंतर आपण या ठिकाणी साखर टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी 1 वाटी साखर वापरलेली आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बासुंदीला छान अशी चव येण्यासाठी मी या ठिकाणी 1 चमचा वेलची पावडर त्यामध्ये टाकून घेत आहे. वेलची पावडर अवश्य घाला, त्यामुळे बासुंदीला चव खूप छान येते. एकदम विकत मिळते तशी बासुंदी घरच्या घरी तयार होते. आता हे आपण छान असं 7-8 मिनिट शिजवून घेऊया. बासुंदीला छान असा दाटसरपणा येण्यासाठी आता आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यातील सर्व गुठळ्या मोडून एकदम छान अशी पेस्ट आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट जी आहे ती तयार करून घेतलेलं आहे. दूध उकळल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये ती कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि पेस्ट टाकल्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे बासुंदीला जो आहे तो छान एकदम दाटसरपणा येतो आणि चवीला खूप मस्त अशी लागते. 7-8 मिनिट आपल्याला ही बासुंदी शिजवून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटानंतर एकदम परफेक्ट अशी अगदी विकत मिळते तशी बासुंदी आपली घरच्या घरी या ठिकाणी तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीची घरच्या घरी बासुंदीची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही खूप आवडेल. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे ही. बासुंदीची रेसिपी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच चवीला खूप मस्त अशी लागते. अतिशय कमीत कमी वेळेमध्ये ही बासुंदी जी आहे ते घरच्या घरी तयार होते. विकत मिळते तशी बासुंदी आपली घरच्या घरी या ठिकाणी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा